आजकाल डाएट या विषयावर खूप जास्त चर्चा केली जाते, म्हणूनच लोक खूप जास्त कन्फ्युज्ड आहे की नक्की आपल्या स्वास्थ्यासाठी कोणता डाएट चांगला आहे, शाकाहारी की मांसाहारी, म्हणजेच व्हेजिटेरियन की नॉन व्हेजिटेरियन डाएट। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 पॉइंट्स बघणार आहोत की कोणत्या। नमस्कार, आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। या चॅनलवर मी आध्यात्मिक विज्ञान, आकर्षणाचा सिद्धांत, सकारात्मक विचार, प्रेरणादायी गोष्टी, आनंदी सुखी जीवन कसे जगावे या आणि अशा विषयांवर माहिती शेअर करत असते। यातील कुठल्याही विषयात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल बटनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। माझे जीवन खूप सुंदर आहे आणि तुम्हा सर्वांचेही जीवन खूप सुंदर व्हावे हीच एक प्रामाणिक इच्छा आहे। आजकाल डाएट या विषयावर खूप जास्त चर्चा केली जाते, म्हणूनच लोक खूप जास्त कन्फ्युज्ड आहे की नक्की आपल्या स्वास्थ्यासाठी कोणता डाएट चांगला आहे, शाकाहारी की मांसाहारी, म्हणजेच व्हेजिटेरियन की नॉन व्हेजिटेरियन डाएट। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 पॉइंट्स बघणार आहोत की कोणत्या पॉइंटनुसार नक्की शाकाहारी डाएट चांगला आहे किंवा कोणत्या पॉइंटनुसार मांसाहारी डाएट चांगला आहे। व्हिडिओ खूप जास्त युजफुल होणार आहे, खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नंबर 1, शारीरिक रचना। निसर्गाने शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी यांची शरीराची रचना वेगवेगळी केलेली आहे। शाकाहारी प्राण्यांचे नख हे मांसाहारी प्राण्यांसारखे अगदी अणकुचीदार नसतात, त्यांचे दात पण मांसाहारी प्राण्यांसारखे एकदम टोकदार नसतात। त्याचप्रमाणे शाकाहारी प्राण्यांचे आतडं हे मोठं असतं, पचन संस्था वेगळी असते, डोळे, कान, पाणी पिण्याची पद्धत हे सगळं शाकाहारी प्राण्यांचं मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळं असतं। मांसाहारी प्राण्यांना त्यांची शिकार पकडण्यासाठी त्यांचे नख तीक्ष्ण असतात, दात अणकुचीदार टोकदार असतात त्यांची शिकार तोडून तोडून खाण्यासाठी। तर मानवी शरीराची रचना ही पूर्णपणे शाकाहारी प्राण्यांच्या शरीराच्या रचनेशी मिळती जुळती आहे। म्हणूनच निसर्गाच्या दृष्टीने मानवी शरीर हे एक शाकाहारी आहार घेण्यासाठी बनलेले आहे, पण तरीही बरेच लोक मांसाहार सेवन करत आहे। म्हणजेच निसर्गाने आपली ही सिस्टीम, म्हणजेच आपली ही गाडी पेट्रोल गाडी बनवलेली आहे आणि त्यात आपण डिझेल भरत आहोत, याचा काय परिणाम होईल हे सगळे आपण जाणतोच। म्हणूनच शारीरिकदृष्ट्या विचार केला तर मानवी शरीरासाठी शाकाहारच उत्तम आहार आहे। नंबर 2, मानसिकदृष्ट्या। मानसिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर जैसा अन्न वैसा मन ही म्हण आपण नेहमीच ऐकलेली आहे, यावर आपण ऑलरेडी व्हिडिओज पण बघितलेले आहे। शाकाहार हा खूप सात्विक आहार मानला जातो आणि मांसाहार हा खूप जास्त तामसिक आहार मानला जातो। कारण एखाद्या प्राण्याला जेव्हा खाण्यासाठी आपण त्याची हत्या करणार असतो तेव्हा त्या प्राण्याच्या मनात राग, द्वेष, भीती, अँगर, हेल्पलेसनेस, त्याची मजबुरी, व्हायलन्स या सगळ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन, खूप जास्त लो व्हायब्रेशन त्याच्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचलेल्या असतात। आणि जेव्हा आपण अशा प्राण्याची हत्या करतो आणि ते अन्न आपण ग्रहण करतो तेव्हा आपल्या प्रत्येक घासामध्ये या सगळ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन आलेल्या असतात आणि जसे आपण अन्न खातो तसे आपले मन तयार होते। म्हणून सतत जे लोक नॉनव्हेजचं सेवन करतात त्यांचा पण स्वभाव हळूहळू रागीट, चिडका, तामसी असा होत जातो। मांसाहार हा शारीरिकदृष्ट्या सुद्धा पचायला खूप जास्त जड अन्न आहे, पण मानसिकदृष्ट्या हे सगळे निगेटिव्ह व्हायब्रेशन आपल्या शरीरात पोहोचल्यामुळे आपल्या शरीरात खूप त्याचे निगेटिव्ह परिणाम होत जाऊन आपले मन सुद्धा हळूहळू निगेटिव्ह आणि चिडचिडे व्हायला लागते। म्हणूनच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा शाकाहारच उत्तम आहार मानला जातो। नंबर 3, आध्यात्मिक दृष्ट्या। आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर लॉ ऑफ कर्मा म्हणजेच कर्माचा सिद्धांत हा आपण अनेक वेळा बघितलेला आहे की जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळते। ज्या प्रकारचा बॉल आपण दुसऱ्यांकडे टाकलेला आहे तोच बॉल रिटर्न आपलं कर्माचं फळ बनून आपल्याकडे नक्कीच कधी ना कधी नक्की येणारच आहे। म्हणूनच जर आपण एखाद्या प्राण्याची हत्या करून त्याचे तुकडे तुकडे करून त्याचा आपल्यासाठी आहार बनवत असेल तर हीच गोष्ट आपल्यासोबतही कधी ना कधी या जन्मात नाही तर कोणत्याही जन्मात नक्की म्हणजे नक्की आपल्यासोबत होणारच आहे। त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल।
म्हणूनच आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी शाकाहारच हा खूप उत्तम आहार आहे. नंबर 4, पोषक तत्वे म्हणजेच न्यूट्रिशन. बरेच जण असं म्हणतात की आम्ही प्रोटीन मिळवण्यासाठी किंवा कॅल्शियम मिळवण्यासाठी नॉनव्हेज फूड खातो, म्हणजेच मांसाहार खातो. तर आपली भारतीय संस्कृती ही अन्नासाठी इतकी जास्त समृद्ध आहे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कलरफुल भाज्या, फळं, डाळी, कडधान्य, प्रोटीनसाठी तर बरेच प्रकारच्या डाळी, अंकुरित कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राउट्स, ड्रायफ्रुट्स, सीड्स, खूप जास्त आपली खाद्य संस्कृतीमध्ये विपुलता आहे, समृद्धी आहे. त्यामुळे अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी आपल्याला मांसाहारातून मिळते, जी शाकाहारातून मिळू शकत नाही. सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम सगळं आपण व्हेजिटेरियन फूड मधून म्हणजे शाकाहारातून मिळवू शकतो आहे. आता राहिला प्रश्न टेस्टचा. काही जण म्हणतात की आम्हाला त्याची टेस्ट खूप आवडते म्हणून आम्ही खातो. तर शाकाहारी भोजन तर तसं खूप टेस्टी, खूप हेल्दी आहेच, पण ज्यांना स्पेशली फक्त मांसाहाराची टेस्ट आवडते त्यांनी एकच विचार करा, जर आपल्या जिभेला ती चव आवडते म्हणून आपण एखाद्या प्राण्याचं बाळ, त्याची हत्या करून, त्याचे तुकडे तुकडे करून ते आपल्या प्लेटमध्ये सजवतो, हेच जर कोणी आपल्या बाळासोबत केलं तर तुम्हाला चालेल का? म्हणूनच पोषक तत्वांच्या दृष्टीने सुद्धा शाकाहार हाच उत्तम आहार आहे. म्हणूनच माझ्या मते शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, पोषण तत्वांच्या दृष्टीने शाकाहार हाच एकदम उत्तम आहार आहे. म्हणूनच जे कोणी मांसाहाराचे सेवन करतात त्यांना माझी कळकळीची रिक्वेस्ट आहे की कृपया तुम्ही सुद्धा शाकाहारी व्हा आणि मांसाहार खाऊन जे तुमचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक नुकसान होत आहे, वाईट कर्म तयार होत आहे, त्या कर्मांना थांबवा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटनही प्रेस करा. आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटणार आहोत अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच.